नमस्ते मित्रांनो, आज एक उच्च न्यायालय यांचं एक वाटप दरखास्त प्रकरणाबाबत त्यांनी दिलेले निर्देश आज वाचनात आले. आपल्याकडे सर्वसाधारणपणे असं होतं की न्यायालयामार्फत दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये एखादा दावा किंवा एखादं प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलं जातं. जिल्हाधिकारी कार्यालय असं प्रकरण तहसीलदार यांना पुढील कारवाईसाठी पाठवतं. परंतु वाटप दरखास्त प्रकरणाबाबत फारशी माहिती नसल्यामुळे तहसील कार्यालयातून असं प्रकरण नेहमीप्रमाणे नियमानुसार कार्यवाही करा असा शेरा मारून ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे पाठवलं जातं आणि ते न्यायालयाचा आदेश, तहसीलदार यांचा आदेश याप्रमाणे त्याप्रमाणे नोंद करून मंडळ अधिकारी ती नोंद सर्टिफाय करतात. अत्यंत चुकीची पद्धत आहे ही. असं का होतं मला माहिती नाही. वाटप दरखास्त प्रकरणाबद्दल फारसं माहिती नसावं एखाद वेळेस म्हणून, आणि अगदी अलीकडचे म्हणजे माझ्या मते याच वर्षातले निर्देश आहेत या मान्य उच्च न्यायालयाचे. त्यामुळे हा प्रयास मी केलेला आहे. यानुसार आपल्यालाही जे काही नवीन तहसीलदार आहेत यांना वाटप दरखास्त प्रकरणाबाबत माहिती व्हावी, हा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. बघू आपण काय आहे ते. पहिले मी आपल्याला मूळ आदेश दाखवतो किंवा निकालपत्र जे आहे हे मूळ आहे. औरंगाबाद खंडपीठाने हा आदेश पारित केलेला आहे. रिट पिटिशन क्रमांक 6075/2023. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर प्रतिवादी म्हणून राज्य शासन, मान्य जिल्हाधिकारी बीड, SDO बीड, त्याच्यानंतर तहसीलदार बीड, DYSLR बीड वगैरे या लोकांना प्रतिवादी केलेला आहे. प्रकरण काय आहे हे आपण नेटवर शोधू शकता आणि त्याची प्रिंटआउट घेऊन ते वाचू शकता. मी आपल्या माहितीसाठी फक्त याच्यातले जे काही महत्त्वाचे मुद्दे होते या प्रकरणातले त्याचा मराठी अनुवाद करून आपल्याला दिलेला आहे. तो मी आपल्याला वाचून दाखवतो. याच्यात मी माझ्या व्हिडिओसोबत ही फाईलही मी त्याला अटॅच करतोय, त्यामुळे आपल्याला हे वाचता येईल. आपण बघू काय म्हणलेलं आहे मान्य न्यायालयाने. तर हे जे प्रकरण आहे हे माननीय उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद खंडपीठ, रिट याचिका क्रमांक मी आपल्याला सांगितलं आहे 6075/2023. सदाशिव बारको क्षीरसागर व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी बीड आणि बाकीचे मी आपल्याला जे सांगितले ते. मी जर सांगितलं आपलं लेटेस्ट प्रकरण आहे म्हणजे 10/5/2024 रोजी याचा निकाल दिला गेलेला आहे. या प्रकरणात माननीय न्यायालयाने दिवाणी प्रक्रिया संहिता 54 कलम 54 अन्वये पारित केलेल्या आदेशाचा अंमल तहसीलदार यांनी हितसंबंधितांना सुनावणीची संधी न देता मंडल अधिकारी यांच्या मार्फत परस्पर ताबा दिला होता. हे खरं हे प्रकरण आहे. आणि सदर बाबीवर मान्य उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून अशा प्रकरणात कार्यवाही करताना काही जी मार्गदर्शक तत्वे आहेत ती आखून दिलेली आहेत. याचा स्वैर अनुवाद मी आपल्याला सांगितलेला आहे. तो खालीलप्रमाणे आहे. या विभाजनाच्या तरतुदीबद्दल चर्चा करताना मान्य न्यायालयाने सांगितलेलं आहे की सरकारला महसूल देय असणाऱ्या मालमत्तेच्या म्हणजे शेतजमीन संदर्भात न्यायालयाला फक्त एकच डिग्री पारित करून प्रकरणात स्वारस्य असलेल्या अनेक पक्षकारांचे हक्क घोषित करून न्यायालयाने केलेल्या घोषणेनुसार प्रत्यक्ष विभाजन किंवा विभक्त होऊन त्यांना संबंधित भाग किंवा हिस्सा वितरित करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणे आवश्यक आहे. ही म्हणजे CPC सेक्शन 54 खालची तरतूद आहे. कायद्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे अशी जबाबदारी सोपवण्याची 2 कारणे आहेत. त्याचे पहिलं कारण हे आहे की महसूल अधिकारी शेतजमिनीशी संबंधित बाबींबाबत
किंवा बाबींसोबत अधिक परिचित असतात. आणि दुसरं कारण जे आहे ते महसुलाच्या संदर्भात शासनाच्या हिताचे रक्षण करणे हे याचं दुसरं कारण आहे. न्यायालयाने एक टिप्पणी अशी केलेली आहे की दुसरे कारण 19व्या किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाचे होते. आता त्याची प्रासंगिकता म्हणजे रिलिव्हन्स अक्षरशः गमावलेला आहे, कारण शेत जमिनीतून मिळणारा महसूल जो आहे तो नगण्य आहे, अशी टिप्पणीही माननीय न्यायालयाने केलेली आहे. पुढे, जिथे जिल्हाधिकारी डिक्रीतील निर्देशान्वये कार्य करतात तिथे प्रकरण पुन्हा दिवाणी न्यायालयामध्ये परत पाठवलं जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विभाजनामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही. म्हणजे एखाद्या त्रयस्थ पक्षकाराने काही तक्रार केली तरच हस्तक्षेप होतो, अन्यथा दिवाणी न्यायालय पुन्हा याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ऑर्डर 20 CPC नियम 18(1) पोटकलम 1 ची तरतूद अशी आहे की न्यायालय संबंधित पक्षकारांचे अधिकार हक्क घोषित करेल आणि जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या कोणत्याही राजपत्रित अधीनस्थांना दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 च्या तरतुदीनुसार न्यायालयाने घोषित केलेला संबंधित प्रत्येक पक्षकाराचा हिस्सा जो आहे किंवा त्याला विभक्त करून किंवा विभाजित होण्यासाठी निर्देश जारी करेल त्या डिक्रीमध्ये. ओके. दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54च्या तरतुदीन्वये जेथे अविभक्त मालमत्तेचे डिक्रीनुसार विभाजन होते तेथे शासनाला महसूल अदा करण्यासाठी किंवा अशा मालमत्तेच्या वाट्याच्या स्वतंत्र ताबा देण्यासाठी मालमत्तेचे विभाजन किंवा स्वतंत्र हिस्सा करण्याचे काम त्यावेळी अंमलात असलेल्या विभाजनासंबंधी कायद्यानुसार जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या अधीनस्थ व्यक्तीद्वारे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे केले जाईल. याच्यासाठी जी तरतूद आहे ते सेक्शन 85 तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूलमध्ये, आणि त्याचे अधिकार जे आहेत ते तहसीलदार यांना सोपवण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे ही कारवाई जी आहे ती तहसीलदारांनी करावी, सर्वसाधारणपणे नायब तहसीलदारांनी करू नये. जोपर्यंत महाराष्ट्र राज्याचा संबंध आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 अन्वये कोणत्याही व्यक्तीच्या अर्जावर किंवा दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये त्याला दिलेला हिस्सा घोषित करणाऱ्या प्राथमिक डिक्रीनुसार विभाजनासाठीच्या तरतुदी आणि नियमांची तरतूद आहे. तर याच्यासाठी आपल्याला सेक्शन 85 आणि जो नियम आहे तो नियम वाचावा लागेल. मी पुढे हा नियमही कोट केलेला आहे. महाराष्ट्र राज्याने लागू केलेला महाराष्ट्र जमीन महसूल धारण जमिनीचे विभाजन नियम 1967 आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 या दोन्ही तरतुदींचे वाचन केल्यास हे स्पष्ट होईल की ऑर्डर 21 नियम 18 अन्वये न्यायालयाने विभाजनासाठी डिक्री पारित केल्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये विभाजनासाठीचे न्यायालयाचे प्राथमिक आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले जातील आणि नंतर जिल्हाधिकारी किंवा त्यांच्याद्वारे नियुक्त केलेले अधीनस्थ अधिकारी प्रत्यक्ष विभाजनाची आणि स्वतंत्र ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. आता महसूल संहिता कलम 85 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांसमोरची कार्यवाही ही फक्त औपचारिकता नसून, म्हणजे त्यांनी शब्द वापरला आहे, इट इज नॉट अन एम्प्टी फॉर्मॅलिटी. त्याला संबंधित पक्षकाराचे म्हणणे ऐकावे लागेल. या सुनावणीचा उद्देश संबंधित व्यक्तींच्या हितासाठी आणि विभाजन करण्यात येणाऱ्या जमिनींमध्ये काही बदल झाले आहेत का याचा विचार करणे हा आहे. सुनावणी कशासाठी घ्यायची आहे, तर या जमिनीमध्ये काही बदल झालेले आहेत का हे बघण्यासाठी. संहितेच्या कलम 85(3) मध्ये अशी तरतूद आहे की जिल्हाधिकारी यांनी सहधारकांचे म्हणणे ऐकल्यानंतर धारण जमिनीचे विभाजन ते करू शकतात आणि राज्य शासनाने उक्त संहितेअंतर्गत केलेल्या नियमानुसार धारण जमिनीचे मूल्यांकनही करू शकतात. म्हणजे त्या जमिनीची जी काही आकारणी असते ही प्रत्येकाच्या वाट्यामध्ये विभागली जाते. दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये एकापेक्षा जास्त प्राथमिक डिक्री पास करण्यासाठी कोणतीही मनाई नाही. याचा अर्थ त्यांनी असा दिलेला आहे की परिस्थिती जर न्याय्य असेल, म्हणजे कुटुंबातील मृत्यूमुळे हिस्सा वाढतो आणि जन्मामुळे हिस्सा कमी होतो, अशा परिस्थितीत म्हणजे न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर त्या कुटुंबामध्ये एखाद्याचा जन्म झाला असेल किंवा एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर हिस्स्यामध्ये फरक पडतो. तर त्यामुळं
अशा प्रकारची जी डिक्री आहे ती न्यायालयाकडे परत पाठवावी लागते आणि न्यायालय याच्याबाबत सुधारित डिक्री किंवा आदेश जे आहे ते पारित करतात. त्याच्यानंतर ह्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदीनुसार न्यायालयाने असं सांगितले की दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना प्राथमिक हुकूमनामा पाठवला जातो आणि प्रत्यक्ष विभाजन करण्याचा जो अधिकार आहे तो फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच आहे. तो अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही. याच्यासाठी जी कोर्ट फी आहे त्याच्यात आपल्याला माहिती आहे की दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार विभाजन जिल्हाधिकारी करतात तेव्हा अशा दस्तऐवजाचे शुल्क जे आहे ते 10 रुपयापेक्षा जास्त नसावे आणि सर्वात मोठा उरलेला हिस्सा वगळता सर्व विभक्त हिश्श्यावर किंवा समान मूल्याच्या हिश्श्यावरच्या बाबतीत मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्याची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम अनुच्छेद 46 अनुसूची 1 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. हा भाग वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की एकदा जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष विभाजन केले की ते अंतिम आहे आणि त्याला न्यायालयाच्या मंजुरीची आवश्यकता नाही. शेतजमिनीचे विभाजन करून मूल्यांकन केलेला शासनाचा मिळणारा महसूल हा फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असतो असे न्यायालयाने म्हटलेलं आहे. याचिकाकर्त्यांचा एक आक्षेप असाही होता की विभाजनाचे रेखाचित्र म्हणजे वाटप तक्ता काढण्यापूर्वी त्यांना नोटीस दिले गेलेले नाही. त्याऐवजी तहसीलदारांनी दिनांक 2/6/23 रोजी स्वतंत्र ताबा सुपूर्द करण्यासाठी थेट मंडळ अधिकारी यांना पत्र दिलेले आहे. संबंधित तहसीलदारांच्या अशा कृतीमुळे कलम 85 पोटकलम 3 आणि जो नियम आहे त्याच्या नियम 7चे उल्लंघन झालेले आहे अशी तक्रार वादीने केलेली होती. हे मान्य सर्वोच्च न्यायालयाचं एक प्रकरण आहे ते कोर्ट करून न्यायालयाने असं स्पष्ट केलेलं आहे की जिल्हाधिकारी यांनी वाटप तक्ता अंतिम करण्यापूर्वी सर्व हितसंबंधितांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. याचा आता सुनावणी घेतल्याशिवाय हा जो वाटप तक्ता आहे तो फायनलाइज करता येणार नाही. त्याची कारणे खाली न्यायालयाने दिलेली आहेत. महसूल संहिता कलम 85(3) अन्वये धारण जमिनीचे विभाजन करून मूल्यांकन करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेणे अनिवार्य आहे. राज्य शासनाने तयार केलेल्या कायदा आणि नियमानुसार प्रक्रियेचे पालन करणे अनिवार्य आहे. कायद्यातील तरतुदीचे अवलोकन केल्यास असे दिसून येते की विभाजन हा केवळ यांत्रिक कायदा नाही. याला मिनिस्ट्रियल ॲक्ट असं म्हणतात कायद्यामध्ये. आपण याचा अर्थ बघावा या नेटमध्ये. मिनिस्ट्रियल ॲक्ट प्रत्येक पक्षकाराला वाटप केलेल्या क्षेत्राची उत्पादकता सरसनिरसता योग्य प्रमाणात आहे हे सुनिश्चित करण्यासाठी विभागणी समान रीतीने झालेली आहे हे अधिकाऱ्यांनी पाहणे आवश्यक आहे. म्हणजे सुनावणी घेण्याचं कारण काय आहे की सरसनिरस मानाने वाटप झालेलं आहे, कुठल्याही कायदेशीर तरतुदीचा भंग झालेला नाही हे पाहणं आपलं काम आहे. अंतिम विभाजन होण्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण झालेल्या विभाजनाबाबत कोणत्याही पक्षकाराचे आक्षेप असल्यास ते नोंदवणे आवश्यक आहे. जमीन मोजणी आणि भूमी अभिलेख विभागाने तयार केलेले विभाजन पत्रक यामागील उद्देश असा आहे की जमिनीचे वाटप करताना तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन होत नाही याची खात्री करणे. नियम 5 जो आहे याचा 1967च्या नियमातला त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की आतापर्यंत व्यवहारी संपूर्ण सर्वेक्षण क्रमांक उपविभाग वाटप जे आहेत या सर्वांची खात्री यांनी करावी. शक्यतो संपूर्ण सर्वेक्षण क्रमांक किंवा संरक्षण क्रमांकाचे उपविभाग वाटप केले जातील आणि प्रत्येक पक्षाला वाटप केलेल्या क्षेत्राची उत्पादकता सुनिश्चित करण्याची काळजी घेतली जावी हे बघणं आवश्यक आहे. सोप्या शब्दामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी की विभाजन हे समान उत्पादकतेवर आधारित असावे. याला आपण सरसनिरस मानाने वाटप असं म्हणतो. उत्पादकतेच्या गुणवत्तेवर विभाजन करण्याच्या जमिनी ज्या आहेत त्या बदलू शकतात. म्हणजे जर सुपीक जमीन असेल तर ती कमी क्षेत्र येऊ शकते. त्याचा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला जर त्यापेक्षा कमी प्रतीची जमीन मिळाली असेल तर त्याचं क्षेत्र वाढू शकतं असेही यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यासाठी ही खात्री करायची असते. न्यायालयाने हे सांगितलं भूमी अभिलेख विभाग जमिनीचा विभाजन तक्ता किंवा वाटप तक्ता आणि मोजमाप तयार करण्यापूर्वी ही खात्री करत नाहीत. ते फक्त
विखंडन कायदा म्हणजे तुकडेबंदी कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन न करता जमिनीच्या संभाव्य विभाजनाचा प्रस्ताव देतात. त्याच्यामुळे हे जे काही सरस निरस आहे हे ते लोक बघत नाहीत. त्यामुळे आपण बघणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जे हितसंबंधित पक्षकार आहे त्याची सुनावणी घेणे आणि त्याचे म्हणणे ऐकून घेणे हे आवश्यक आहे. विभाजन झाल्यानंतर म्हणजे ही जी आहे ती महसूल अभिलेख तयार करण्याची पुढील प्रक्रिया आहे असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. वर नमूद संज्ञा वाचून न्यायालयाचे मत असे आहे की विभाजन पूर्ण झाल्यानंतर या शब्दाचा अर्थ जमिनीचे मोजमाप झाल्यानंतर आणि विभाजन तक्ता भूमी अभिलेख कार्यालयाने तयार करून संबंधित अधिकाऱ्याला सादर केला आहे. याचा अर्थ फक्त विभाजन झाल्यानंतर या संज्ञेचा अर्थ इतकाच होतो. याचा अर्थ प्रत्यक्ष विभाजन झाल्यानंतर असा होत नाही. प्रत्यक्ष विभाजन काय आहे हे त्यांनी पुढे क्लिअर केलेलं आहे की विभाजन पूर्ण करण्यासाठी नियम 7 अन्वये विभाजन डिक्रीला वास्तविक विभक्त करून आणि सीमांकनानुसार, हा शब्द लक्षात घ्या, बाय मिट्स अँड बाउंड्स आणि हिस्सा प्रत्यक्ष देणे आवश्यक आहे. म्हणजे आपला तहसीलदार जे आदेश करतील त्याच्यामध्ये सीमांकन म्हणजे त्यांचा हिस्सा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर काय काय आहे हे नमूद असावं त्या आदेशामध्ये. म्हणजे त्याने समजलं गिव्हिंग द इफेक्ट टू द पार्टिशन डिक्री बाय ॲक्च्युअल सेपरेशन अँड हँडिंग ओव्हर द पोझिशन ऑफ द शेअर बाय मिट्स अँड बाउंड्स. वरील चर्चेच्या अनुषंगाने न्यायालयाचे मत असे आहे की विभाजनाचा अंमल देण्यापूर्वी आणि सीमांकनानुसार ताबा सुपूर्द करण्याआधी नियम 7 अनुसार संबंधितांना सुनावण्याची संधी न देण्याची चूक तहसीलदारांनी केलेली आहे. त्यामुळे विभाजनाचा अंमल देण्यासाठी मंडल अधिकारी यांना उद्देशून लिहिलेले तहसीलदारांचे जे काही पत्र होतं 2723 ते पत्र कायद्याने चुकीचे म्हणजे बॅड इन लॉ आहे. सबब ते रद्द होण्यास पात्र आहे. त्याच्यामुळे ते पत्र त्यांनी रद्द केलेलं आहे आणि पुन्हा सुनावण्याची संधी देऊन त्यांचं म्हणणं ऐकून विभाजन फायनल करावं असाही न्यायालयाने आदेश केलेला आहे. याच्यात मी एक तक्ता केलेला आहे. माझ्या वेबसाईटवर वाटप दरखास्त नावाचा एक लेख आहे, त्याच्यातलाच हा तक्ता आहे. हे जे तक्ते आहेत म्हणजे आपसातील वाटपाबाबत कुटुंबामध्ये वाद असल्यानंतर ते सेक्शन 54 खाली न्यायालयात जातात. दिवाणी न्यायालयात त्याची सुनावणी होते. त्याचे आदेश किंवा तडजोडनामा जो आहे तो न्यायालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे पाठवले जाते. तहसीलदारांमार्फत प्रकरण सरस निरस मानाने वाटप आणि मोजणी करण्याकामी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे पाठवलं जातं. उपअधीक्षक भूमी अभिलेख मोजणी सरस निरस मानाने वाटप तक्ता तयार करून प्रकरण पुन्हा तहसीलदारकडे सादर करतात. तहसीलदार संबंधित पक्षकारांची सुनावणी घेतात. जरूर तर वाटप तक्त्यातील मागणीनुसार दुरुस्ती करतात आणि प्रकरण कलम 85 अन्वये अंतिम आदेश त्या प्रकरणात पारित करतात. आदेशानुसार जमिनीच्या हिश्श्याचा प्रत्यक्ष ताबा दिला जातो. संबंधितांना नोटीस दिली जाते की या दिवशी आम्ही ताबा देणार आहोत. यासाठी मंडल अधिकारी यांची नियुक्ती करता येते. त्याची ताबेपावती केली जाते आणि त्या अन्वये फेरफार नोंद केली जाते आणि 7/12 सदस्यतेचा अंमल दिला जातो. तेव्हा ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते आणि तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना जरूर ते सर्व कागदपत्र जी आहेत सर्वसाधारणपणे सेक्शन 85चा आदेश आणि फेरफार आणि 7/12 असे 3 कागद आपण जिल्हाधिकाऱ्यांना परत पाठवतो आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिवाणी न्यायालयाला हा अंतिम अहवाल सादर केला जातो आणि त्याच्यानंतर हे प्रकरण जे आहे ते संपुष्टात येते. त्याच्यामुळे याच्या पुढे आपल्याकडं जर जिल्हाधिकारी कार्यालयातून दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 54 खाली आलेले कुठलेही प्रकरण असेल तर तहसीलदारांनी ते स्वतः पाहावे आणि स्वतः त्याच्यावर कारवाई करावी. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे खाली ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे ते पाठवू नये. एखादी व्यक्ती जर त्या विरोधात जर न्यायालयात गेली तर ह्या निकालपत्र आपण जे बघितलेले आहे की इतके ताशेरे न्यायालयाने संबंधित तहसीलदारांवर ओढलेले आहेत तसे ताशेरे ओढले जाऊ शकतात. मी आपल्याला सांगितलं की माझ्या वेबसाईटवर याचा लेख आहे, तोही आपण वाचावा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. नमस्ते, धन्यवाद.